नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 6 हा कत्तलखाना दुरुस्तीचा नावाखाली कत्तलखाना सुरू करण्याच्या डाव सत्ताधाऱ्यांच्या असल्याने तर विषय बहुमताने मंजूर करण्यात आला। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी कत्तलखाना सुरू करू नये म्हणून लेखी हरकत घेत सत्ताधाऱ्यांच्या कत्तलखाना सुरू करण्याचा निर्णयाच्या घोषणा देत निषेध केला। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांकडून वॉक आउट सभागृहातून बाहेर निघाले। तदनंतर नंदुरबार नगरपालिकेच्या गेटवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांकडून व पदाधिकाऱ्यांकडून घोषणा देत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी व हुकुमशाही तसेच हिंदू धर्माचा भावना दुखावणाऱ्या निर्णयाच्या जोरावर निषेध करण्यात आला। सभेत विषय क्रमांक 6 जो बंद पडलेला कत्तलखाना आहे त्या दुरुस्तीच्या नावाखाली हा कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे। या विषय आला तेव्हा आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारलं की कत्तलखाना हा बंद आहे व हत्या बंद आहे कायद्यानुसार, तर हा जो ठराव आहे हा घेण्यात येऊ नये, परंतु सत्ताधाऱ्याने बहुमताने हा मंजूर केल्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी या ठरावाचा निषेध म्हणून वॉकआउट केलं आणि या विषयाला पंकज नामदेव चौधरी आमचे नगरसेवक यांची लेखी हरकत घेतली आहे आणि आम्ही यांच्या जो विषय क्रमांक 6 जो कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आम्ही निषेध केला आहे आणि तरी या हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आणि यांनी बहुमताच्या जोरावर कत्तलखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। सगळे विषय एकूण 12 विषय होते आमचे, पण 6व्या विषयाला विरोधकांनी सभात्याग केला। त्याच्यानंतर सर्वानुमते सगळे विषय मंजूर झाले। गोवंश हत्याला आमचं सगळ्यांचा विरोध आहे। बघा, आपण सगळे हिंदू बांधव, आपली गोवंश हत्याला आपली कायमच आपला विरोध आहे। त्याच्यात आपल्याला मुस्लिम बांधवांनीही सहभाग नोंदवला आहे की हे हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार नाही आणि शासनकडनं ते स्लॉटर हाऊस करायचं असं ते त्यांचं म्हणणं म्हणजे पूर्ण बंदच करायला पाहिजे। तर महाराष्ट्रात कुठे बंद हे त्यांनी आम्हाला दाखवलं।